नमस्कार. मी डॉक्टर मनीषा आहेर, अर्थशास्त्र विभाग, मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जेबीसेचा सिद्धांत याचा विचार करणार आहोत. जेबीसेचा बाजाराचा नियम म्हणजे उत्पादन आणि रोजगाराबाबत प्राध्यापक जेबीसे यांनी मांडलेला बाजाराचा नियम काय आहे याचा सखोल अध्ययन आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासला होता राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्न अर्थव्यवस्थेमध्ये चक्राकार गतीने एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे कशा पद्धतीने फिरतं याची सविस्तर चर्चा या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण केली. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाचे द्विक्षेत्रीय प्रतिमान याचं सविस्तर अध्ययन आपण केलं. द्विक्षेत्रीय प्रतिमानामध्ये कुटुंब व्यवस्था आणि व्यवसाय संस्था यांच्यामध्ये उत्पन्न चक्राकार गतीने कसं फिरतं, म्हणजे कुटुंब व्यवस्थेकडे उत्पादनाच्या घटकांची मालकी आहे, म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या उत्पादन घटकांचा पुरवठा कुटुंब व्यवस्था व्यवसाय संस्थेला करतात आणि त्या बदल्यात कुटुंब व्यवस्थेला व्यवसाय संस्थेकडून खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपामध्ये मोबदला मिळतो. आणि म्हणून उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह यामध्ये उत्पादन घटकांचा प्रवाह, वास्तव प्रवाह हा कुटुंब व्यवस्थेकडून व्यवसाय संस्थेकडे जातो आणि त्या बदल्यात पैशाच्या स्वरूपात जो मुद्रा प्रवाह आहे, उत्पन्नाच्या स्वरूपातला जो प्रवाह आहे, खंड, वेतन, व्याज आणि नफा हा कुटुंब व्यवस्थेला मिळतो. कुटुंब व्यवस्थेला जे उत्पन्न मिळतं किंवा जे उत्पादन घटकांना मोबदले मिळतात त्या मोबदल्यांच्या साहाय्याने त्या आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवांची खरेदी करतात आणि म्हणून कुटुंब व्यवस्थेकडे व्यवसाय संस्थेकडून आलेलं उत्पन्न पुन्हा वस्तू आणि सेवांच्या खरेदीच्या माध्यमातून कशा पद्धतीने व्यवसाय संस्थेकडे जातं आणि त्यातून उत्पन्न चक्राकार गतीने अर्थव्यवस्थेत कसं फिरतं याचं सविस्तर अध्ययन आपण या अगोदरच्या लेक्चरला केलेलं आहे. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जेबीसेचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. जेबीसेचा बाजाराचा नियम. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन आणि रोजगाराचे सिद्धांत यामध्ये विविध अर्थतज्ञांनी किंवा सनातनपंथीय अर्थतज्ञ, नवसनातनपंथीय अर्थतज्ञ, प्राध्यापक केन्स या विविध अर्थतज्ञांनी उत्पादन आणि रोजगाराबाबतचे आपले विचार मांडले. त्यामध्ये रोजगाराचा सनातन सिद्धांत, त्यानंतर जेबीसेचा बाजाराचा नियम आणि केन्सचा रोजगाराचा सिद्धांत हे उत्पादन आणि रोजगारामध्ये असणारे महत्त्वाचे सिद्धांत आहे. त्यापैकी प्राध्यापक जेबीसे यांचा बाजाराचा नियम याचं सविस्तर अध्ययन आपण आजच्या लेक्चरला करणार आहोत. या जेबीसेच्या सिद्धांताचा अभ्यास करत असताना जेबीसेच्या नियमाची गृहीते काय आहे. जेबीसे हे सनातनपंथीय अर्थतज्ञ आहे. त्यांनी आपला सिद्धांत मांडत असताना विशिष्ट गृहीत परिस्थिती विचारात घेतलेली आहे. त्या गृहीतांचं सविस्तर अध्ययन आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. त्याचबरोबर जेबीसेच्या सिद्धांताच्या नियमाची मांडणी त्याने कशी केलेली आहे किंवा जेबीसेने आपला सिद्धांत मांडत असताना मध्यवर्ती कल्पना कशा प्रकारची मांडलेली आहे आणि त्या मध्यवर्ती कल्पनेचं स्पष्टीकरण उपस्थित गृहीतांच्या आधारे कशा प्रकारे केलेलं आहे याचं अध्ययन आपण आज करणार आहोत. आणि त्याचबरोबर जेबीसेने आपला बाजाराचा नियम मांडल्यानंतर त्यातून आपल्याला काय सूचित होतं किंवा जेबीसेच्या नियमाचे सूचितार्थ काय आहे याचंही सविस्तर अध्ययन आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओ लेक्चरची आपली अभ्यासाची उद्दिष्टे आहे जेबीसेच्या नियमाचे सविस्तर अध्ययन करणे. जेबीसेचा नियम आणि त्या जेबीसेने आपल्या सिद्धांतामध्ये अर्थव्यवस्थेत उत्पादन आणि रोजगार याची निर्मिती होण्यासाठी कोणत्या प्रकारची परिस्थिती अर्थव्यवस्थेत उपलब्ध असली पाहिजे किंवा कोणत्या स्थितीच्या आधारे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन आणि रोजगार निर्माण होतो याचं सविस्तर अध्ययन आपण आज करणार आहोत. त्याचबरोबर जेबीसेच्या नियमातून होणारे सूचितार्थ किंवा जेबीसेच्या नियमातून आपल्याला काय सूचित होतं किंवा जेबीसेने मांडलेला बाजाराचा नियम काय सूचित करतो याचेही सविस्तर अध्ययन आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. तर आपण जेबीसेच्या नियमाचे प्रथम उद्दिष्ट गृहीते काय आहेत या गृहीतांचा सविस्तर अभ्यास करत असताना प्राध्यापक जेबीसे हे सनातनपंथीय अर्थतज्ञ आहे. सनातनपंथीय अर्थतज्ञ म्हणजे सनातनपंथीय अर्थतज्ञांच्या विचारांचा एक विशिष्ट बेस आहे, विचारांचा एक विशिष्ट पाया आहे आणि त्या पायावर या सर्व सनातनपंथीय अर्थतज्ञांचे विचार हे अवलंबून असल्याचं दिसून येतं किंवा त्या विचारांचा गाभा हा विशिष्ट नियमांच्या आधारे, विशिष्ट गृहीतांच्या आधारे कशा प्रकारे निर्माण झालेला आहे. आणि मग जेबीसेने देखील आपल्या सिद्धांताची गृहीते मांडत असताना सनातनपंथीय
सिद्धांतपंथीय किंवा त्या काळातील जे इकॉनॉमिस्ट आहे त्यांच्या विचारांचा जो पाया आहे त्यानुसार जेबीसेच्या सिद्धांताची देखील काही गृहीते आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं गृहीत आहे खुली बाजारपेठ आणि पूर्ण स्पर्धा. जेबीसेने आपला जो मार्केट लॉ मांडलेला आहे किंवा जेबीसेने जो आपला काही बाजाराचा नियम मांडलेला आहे, अर्थव्यवस्थेत उत्पादन आणि रोजगार निर्मितीसाठी किंवा रोजगार निर्मिती होण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये खुली बाजारपेठ असली पाहिजे आणि पूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ अर्थव्यवस्थेत उपलब्ध असली पाहिजे. म्हणजेच बाजाराचा नियम मांडत असताना खुली बाजारपेठ आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचे निर्बंध बाजारपेठेच्या विस्तारावर नाहीत. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेत पूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ आहे म्हणजे असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये एकजिन्सी वस्तूंचं उत्पादन होतं. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादकांना प्रवेश आणि निर्गमनाचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. अशा प्रकारची वैशिष्ट्ये असलेला बाजार म्हणजे पूर्ण स्पर्धायुक्त बाजार. आणि या पूर्ण स्पर्धायुक्त बाजार अर्थव्यवस्थेत जर उपलब्ध असेल तर जेबीसेने मांडलेला जो सिद्धांत आहे तो प्रत्यक्षात दिसून येतो. म्हणून जेबीसेच्या सिद्धांताच्या गृहीतांमध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं गृहीत त्यांनी मांडलेलं आहे अर्थव्यवस्थेत बाजारपेठ ही खुली असली पाहिजे, मुक्त असली पाहिजे. बाजारपेठेच्या विस्तारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसावेत आणि बाजारपेठ ही पूर्ण स्पर्धायुक्त असावी. त्यानंतर जेबीसेने आपल्या सिद्धांतामध्ये दुसरं गृहीत जे मांडलेलं आहे ते म्हणजे गुंतवणुकीसाठी नवनवीन क्षेत्रांची उपलब्धता आहे. अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मिती होण्यासाठी जो बाजाराचा नियम प्राध्यापक जेबीसे यांनी स्पष्ट केला त्या बाजाराच्या नियमामध्ये अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. म्हणजे उत्पादकाने उत्पादन घेण्याचं ठरवलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणुकीच्या संधी अर्थव्यवस्थेत उपलब्ध आहे. अशा प्रकारची गृहीत मानून प्राध्यापक जेबीसे यांनी आपला सिद्धांत मांडलेला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीसाठी नवनवीन क्षेत्र सतत उपलब्ध होतात. त्यामुळे उत्पादकाला उत्पादन वाढवायचं असेल किंवा उत्पादकाला मागणीनुसार जर पुरवठा वाढवायचा असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची संधी मोठ्या प्रमाणात आहे. अशा प्रकारची गृहीत परिस्थिती विचारात घेऊन प्राध्यापक जेबीसे यांनी आपला सिद्धांत मांडला. त्यानंतर जेबीसेने आपला सिद्धांत मांडत असताना तिसरं महत्त्वाचं गृहीत विचारात घेतलेलं आहे ते म्हणजे बाजाराचा विस्तार. बाजाराच्या विस्तारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाही, खुली बाजारपेठ अर्थव्यवस्थेत उपलब्ध असावी अशा प्रकारचं गृहीत बाजाराच्या नियमासाठी प्राध्यापक जेबीसे यांनी मांडलेलं आहे. बाजाराचा विस्तारावर मर्यादा नाही याचा अर्थ बाजारात मागणीनुसार पुरवठ्यामध्ये सतत वाढ होते आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये मागणी निर्माण झाली तेवढी मागणी पूर्ण करण्या इतका पुरवठा बाजारात सहज करता येतो किंवा जेवढा पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध झालेला आहे त्या पुरवठ्याला सहज मागणी निर्माण होते. तो पुरवठा विकला जातो, खपला जातो म्हणजे अतिउत्पादनाचा प्रश्न निर्माण होत नाही. अशा प्रकारची गृहीत परिस्थिती विचारात घेऊन प्राध्यापक जेबीसे यांनी आपला सिद्धांत मांडलाय. बाजाराच्या विस्तारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाही याचा अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचं निरहस्तक्षेपाचं धोरण म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने मागणी आणि पुरवठ्यात होणारा समतोल असेल हा आपोआप होणारा समतोल आहे. त्यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. बाजाराचा विस्तार हा आपोआप होतो आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समतोल प्रस्थापित होतो असा विचार मांडत असताना त्यांनी दीर्घकाळाचा विचार केलेला आहे. त्यानंतर जेबीसेच्या सिद्धांताच्या गृहीतामध्ये महत्त्वाचं पुढचं गृहीत आहे ते म्हणजे समाजाचं संपूर्ण उत्पन्न खर्च होतं. म्हणजे जे सनातनपंथीय अर्थतज्ञ आहे किंवा जेबीसे आणि त्यांच्या विचारांचं समर्थन करणारे जे वेगवेगळे अर्थतज्ञ आहे त्यांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न बरोबर खर्च असतो. म्हणजे उत्पादनाच्या घटकांना म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या उत्पादन घटकांना उत्पादन कार्यात सहभाग घेतल्याबद्दल जो मोबदला मिळतो त्या मोबदल्यातून आपल्या गरजा पूर्ण करत असताना म्हणजे त्यांना जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न सर्वच्या सर्व खर्च करण्याची प्रवृत्ती त्यांची असते. म्हणजेच पैसा या घटकाचं विनिमय माध्यम म्हणून त्यांनी विचार केलेला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये समाजाचं संपूर्ण उत्पन्न खर्च होतं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जेवढं उत्पन्न मिळालं तेवढं सर्वच्या सर्व उत्पन्न उपभोगावर खर्च होतं आणि त्यामुळे उत्पन्न बरोबर खर्च अशा प्रकारची स्थिती अर्थव्यवस्थेत असते. अशा प्रकारची गृहीत परिस्थिती बाजाराच्या नियमाच्या मांडणीच्यासाठी त्यांनी विचारात घेतलेली आहे. अर्थव्यवस्थेमध्ये जेवढं उत्पन्न मिळतं तेवढं खर्च करण्याची प्रवृत्ती आहे
म्हणून मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये आपोआप समतोल होतो. काही कारणास्तव जर अल्प काळामध्ये असमतोल निर्माण झाला तर तो दीर्घ काळामध्ये आपोआप समतोल प्रस्थापित होतो. त्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, कारण बाजारपेठ खुली आहे, बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा आहे, बाजारपेठेचा विस्तार होण्यावर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नाही आणि समाजाला वेगवेगळ्या मार्गाने जे उत्पन्न मिळतं, म्हणजे उत्पादनाच्या घटकांना जे मोबदले मिळतात त्यातून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपल्या उदरनिर्वाह भागवण्यासाठी सर्वच्या सर्व उत्पन्न खर्च करण्याची प्रवृत्ती त्यांची असते. म्हणून मागणी आणि पुरवठ्यात आपोआप समतोल होतो हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी ही गृहीत परिस्थिती विचारात घेतलेली आहे. त्यानंतर किंमत, वेतन दर आणि मजुरी दर लवचिक आहे अशा प्रकारचं गृहीत मानून त्यांनी आपला बाजाराचा नियम स्पष्ट केलेला आहे. बाजारामध्ये किंमत पातळी किंवा वेतनाचे दर आणि मजुरीचे दर यामध्ये लवचिक आहे, म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार त्यामध्ये वाढ किंवा घट करणं सहज शक्य आहे. अशा प्रकारची गृहीत परिस्थिती प्राध्यापक जेबीसे यांनी मांडलेली आहे. त्याचबरोबर दीर्घकाळ विचारात घेतलेला आहे. जे सनातनपंथीय अर्थतज्ञ आहे, या सर्व सनातनपंथीय अर्थतज्ञांच्या विचारांचा जो बेस आहे, विचारांचा जो गाभा आहे, तो दीर्घकाळाचा विचार करून त्यांनी आपले विचार मांडलेले आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठ्यातील समतोल असेल किंवा अर्थव्यवस्थेतील विविध घटकांमध्ये होणारा समतोल असेल, हा समतोल दीर्घकाळाचा विचार करून त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे अल्प काळामध्ये काही कारणास्तव जर बेकारी निर्माण होत असेल, अति उत्पादनाचा प्रश्न निर्माण होत असेल किंवा मागणी आणि पुरवठ्यामध्ये असमतोल निर्माण होत असेल, तर तो दीर्घ काळामध्ये आपोआप त्यामध्ये समतोल प्रस्थापित होतो. अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडले. म्हणून आपले जे विचार आहे किंवा आपले जे सिद्धांत आहे किंवा आपल्या अर्थशास्त्रीय विचारांवर दीर्घकाळाचा प्रभाव दिसून येतो. म्हणजे दीर्घकाळ विचारात घेऊन त्यांनी आपला सिद्धांत मांडलेला आहे. मग जेबीसेने आपला सिद्धांत मांडत असताना मध्यवर्ती कल्पना काय मांडलेली आहे किंवा कोणत्या घटकाच्या आधारे त्यांनी आपल्या सिद्धांताचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, याचा विचार करत असताना प्राध्यापक जेबीसे यांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो. म्हणजे वरील सर्व गृहीत परिस्थिती विचारात घेता किंवा वरील विविध गृहीत परिस्थितीच्या आधारे त्यांनी या प्रकारची कल्पना मांडलेली आहे की अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो. प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो याचा अर्थ असा की अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा करण्यासाठी किंवा उत्पादन करण्यासाठी उत्पादन घटकांची आवश्यकता असते आणि उत्पादन घटकांना उत्पादन कार्यात सहभाग नोंदवल्याबद्दल किंवा उत्पादन घटकांनी उत्पादन कार्यामध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांना त्यांच्या कार्याचा मोबदला मिळतो आणि त्यांच्या कार्याचा जो मोबदला मिळतो त्याला आपण अर्थशास्त्रीय भाषेमध्ये उत्पन्न असं म्हणतो. ते उत्पन्न त्या उपभोक्त्यांकडून किंवा त्या उत्पादन घटकांकडून उपभोगावर खर्च केलं जातं. म्हणून प्रत्येक पुरवठा आपली स्वतःची मागणी निर्माण करतो. याचा अर्थ असा की उदाहरणार्थ समजा अर्थव्यवस्थेमध्ये 1 कोटी रुपये किमतीची साखर उत्पादित झाली किंवा 1 कोटी एवढी साखरेचं उत्पादन झालं. साखरेचं 1 कोटीचं उत्पादन करण्यासाठी उत्पादनाचे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादन घटकांची आवश्यकता भासली. म्हणून हे उत्पादन घटक या साखरेचं उत्पादन करण्यासाठी या उत्पादन कार्यामध्ये सहभागी झाले. या उत्पादन घटकांना भूमीला खंड असेल, श्रमिकाला वेतन असेल, भांडवलाला व्याज असेल आणि संयोजकाचा नफा असेल. या स्वरूपामध्ये समजा 1 कोटी इतका मोबदला मिळालेला आहे. या 1 कोटी उत्पादन करण्यासाठी या उत्पादन घटकांनी जो सहभाग नोंदवला किंवा या उत्पादन घटकांनी जे योगदान दिलेलं आहे त्या बदल्यात त्यांना 1 कोटी एवढं पैशाच्या स्वरूपामध्ये उत्पन्न मिळालेलं आहे. आणि हे पैशाच्या स्वरूपातील उत्पन्न म्हणजे 1 कोटी एवढा साखरेचा जो पुरवठा झाला त्या पुरवठ्याने 1 कोटीची मागणी निर्माण केली. अशा प्रकारे प्राध्यापक जेबीसे यांच्या मते प्रत्येक पुरवठा आपली स्वतःची मागणी निर्माण करतो. म्हणजे पुरवठा करण्यासाठी उत्पादन घटकांना उत्पादन कार्यात सहभागी करून घेतलं जातं. त्या बदल्यामध्ये त्यांना त्यांच्या उत्पादनाचा मोबदला दिला जातो आणि त्या मोबदल्याच्या आधारे हे उत्पादनाचे घटक बाजारात वस्तू आणि सेवा खरेदी करतात. म्हणजे आपल्याला मिळालेलं उत्पन्न उपभोगावर खर्च केलं जातं आणि म्हणून प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. एव्हरी सप्लाय क्रिएट इट्स ओन डिमांड अशा प्रकारची सेंट्रल आयडिया, अशा प्रकारची मध्यवर्ती कल्पना मांडून प्राध्यापक जेबीसे यांनी आपला बाजाराचा नियम स्पष्ट केलेला आहे. मग या जेबीसेच्या बाजाराच्या नियमातून काय सूचित होतं? प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो. याचा अर्थ काय होतो की अर्थव्यवस्थेमध्ये जी काही
अर्थव्यवस्थेचा समतोलाची स्थिती आहे, ही समतोलाची स्थिती आपोआप निर्माण होते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा निर्माण झाला, त्या पुरवठ्याला मागणी निर्माण करण्याचं काम पुरवठ्याच्या साहाय्याने झालं. कारण पुरवठा करण्यासाठी ज्या उत्पादन घटकांनी सहभाग घेतला, त्या उत्पादन घटकांना पैशाच्या स्वरूपामध्ये जे मोबदले मिळाले, त्या मोबदल्याच्या साहाय्याने या उत्पादन घटकांनी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारात वस्तू आणि सेवांना मागणी केली. म्हणजेच पुरवठ्याने मागणी निर्माण होते. म्हणून मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये होणारा समतोल हा आपोआप आहे. त्यासाठी सरकारला प्रयत्न करण्याची गरज नाहीये किंवा त्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा सरकारचा हस्तक्षेप आवश्यक नाही. म्हणून अर्थव्यवस्थेचा आपोआप समतोल होतो, हे जेबीसेच्या नियमातून सूचित होतं. प्राध्यापक जेबीसे यांनी आपला नियम मांडत असताना अर्थव्यवस्थेत प्रत्येक व्यक्ती निसर्गता म्हणजे सनातनपंथी अर्थतज्ञ जे आहे त्यांच्या विचारांचा हा पाया आहे की प्रत्येक व्यक्ती निसर्गता आपलं हित कशात आहे हे प्रत्येक व्यक्तीला समजतं आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःचं हित साध्य करत असताना आपोआपच समाजाचं हित साध्य होतं, कारण समाज हा व्यक्तींचा मिळून बनलेला आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठ्यातील समतोल असेल किंवा इतर विविध घटकांतील होणारा समतोल असेल, हा अर्थव्यवस्थेचा समतोल आपोआप घडून येतो. त्यासाठी सरकारला त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसते. म्हणून जेबीसेचा प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. या नियमातून आपल्याला सूचित होतं की अर्थव्यवस्थेचा आपोआप समतोल होतो. जेवढा पुरवठा झाला तेवढा सर्वच्या सर्व पुरवठ्याला मागणी निर्माण होते. म्हणजे पुरवठा विकला जातोय, खपला जातोय. म्हणजे अति उत्पादनाचा प्रश्न असेल किंवा बेकारीचा प्रश्न असेल, तो अर्थव्यवस्थेत निर्माण होत नाही. त्यानंतर जेबीसेच्या नियमातून आपल्याला अतिशय महत्त्वाचा दुसरा घटक सूचित होतो, तो म्हणजे पैसा फक्त विनिमय माध्यम म्हणून कार्य करतो. अर्थव्यवस्थेमध्ये पैसा फक्त विनिमय माध्यम म्हणून कार्य करतो. याचा अर्थ असा की त्यांनी आपला नियम मांडत असताना किंवा सनातनपंथीय जे अर्थतज्ञ आहे त्यांच्या विचारांचा पाया जर आपण बघितला तर अर्थव्यवस्थेमध्ये पैसा फक्त दोन वस्तूंमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडतो. म्हणजे खरेदी आणि विक्री हे जे काही व्यवहारातील दोन घटक आहे किंवा खरेदी आणि विक्री हे जे काही दोन घटक आहे, त्यात आपल्याजवळ असलेली वस्तू बाजारात विक्री करायची आणि त्या बदल्यात येणाऱ्या पैशातून आपल्याला आवश्यक असलेली वस्तू खरेदी करायची, हा महत्त्वाचा रोल, ही महत्त्वाची भूमिका पैशाची आहे. याच्या पलीकडे पैसा इतर कार्य करत नाही किंवा पैशाची इतर कार्य जे आहे ते गौण आहे. म्हणून पैसा फक्त विनिमय माध्यम म्हणून कार्य करतो, हे जेबीसेच्या नियमातून सूचित होतं. कारण अर्थव्यवस्थेमध्ये प्राध्यापक जेबीसे यांनी आपला बाजाराचा नियम मांडत असताना उत्पन्न बरोबर खर्च असतो असं गृहीत मानलंय. उत्पन्न बरोबर खर्च असतो याचा अर्थ उत्पादन घटकांनी उत्पादन कार्यात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना जो मोबदला मिळाला, त्यांना उत्पन्न जे मिळालं ते उत्पन्न सर्वच्या सर्व ते उपभोगावर खर्च करतात. म्हणजेच बचत या घटकाकडे किंवा मूल्य संग्रह या घटकाचा त्यांनी विचार केलेला नाही. म्हणून जेबीसेच्या नियमातून आपल्याला सूचित होतं की पैसा फक्त विनिमय माध्यम म्हणून कार्य करतो. पैशाची इतर कार्य गौण आहेत किंवा पैशाच्या भूमिकेमध्ये पैसा विनिमय माध्यम म्हणून दोन वस्तूंमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडतो, हे जेबीसेच्या नियमातून आपल्याला सूचित होतं. त्यानंतर जेबीसेच्या नियमातून अतिशय महत्त्वाचा घटक आपल्याला की जो सनातनपंथीयांच्या विचारांमध्ये आहे, तो महत्त्वाचा घटक स्पष्ट होतो, तो म्हणजे अर्थव्यवस्थेत सरकारच्या हस्तक्षेपाचा अभाव. अर्थव्यवस्थेत सरकारच्या हस्तक्षेपाचा अभाव याचा अर्थ काय की अर्थव्यवस्थेमध्ये विविध घटकांमध्ये होणारा समतोल हा आपोआप होतो, बाजार यंत्रणेच्या आधारे होतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने मागणी आणि पुरवठ्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाहीये किंवा अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. सर्व सनातनपंथीय अर्थतज्ञ जे होते त्यांनी अर्थव्यवस्थेत सरकारच्या निरहस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलेलं होतं. अर्थव्यवस्थेत सरकारच्या निरहस्तक्षेपाचं धोरण याचा अर्थ असा की अर्थव्यवस्थेत सरकारने फक्त काही महत्त्वाची कामं करावीत की जी कामं खाजगी जे व्यक्ती आहेत त्यांना करणं शक्य नाहीये. उदाहरणार्थ परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण करावं, देशात न्याय व्यवस्था प्रस्थापित करावी, देशात शिक्षणाची व्यवस्था प्रस्थापित करावी, ही महत्त्वाची कार्य जर फक्त सरकारने करावी, याच्या पलीकडे अर्थव्यवस्थेत सरकारने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये सरकारच्या निरहस्तक्षेपाचं धोरण मान्य केलेलं होतं. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये विविध घटकांमध्ये होणारा समतोल जो आहे तो आपोआप होतो, बाजार यंत्रणेच्या आधारे होतो. त्यासाठी सरकारला अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून जेबीसेच्या नियमानुसार
प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो, याचा अर्थ बाजारात जेवढा पुरवठा होतोय तेवढ्याला मागणी निर्माण होते. जेवढा पुरवठा आहे तेवढ्या पुरवठ्याला जर मागणी निर्माण झाली तर अर्थव्यवस्थेत अति उत्पादनाची समस्या निर्माण होत नाही किंवा अति उत्पादनाचा प्रश्न निर्माण होत नाही. कारण अति उत्पादनाच्या प्रश्नातून निर्माण होणारे अनेक जे प्रश्न आहे त्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारी. अर्थव्यवस्थेत जर जेवढा पुरवठा उत्पादकांकडून होतो आहे त्या पुरवठ्याला जर मागणी निर्माण होत नसेल किंवा तो पुरवठा जर मागणी अभावी पडून राहत असेल तर त्याचा परिणाम उत्पादक उत्पादन कमी घेण्याचा निर्णय घेतात. उत्पादकांनी उत्पादन कमी घेण्याचा निर्णय घेतला तर अर्थव्यवस्थेत जेवढ्या उत्पादन घटकांना रोजगाराची संधी मिळालेली आहे त्यांच्या रोजगाराच्या संधी कमी होतात, म्हणजेच अर्थव्यवस्थेत बेकारी निर्माण होते. परंतु अर्थव्यवस्थेमध्ये जेवढा पुरवठा निर्माण झाला तेवढ्या पुरवठ्याला मागणी निर्माण होते, म्हणजे प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो असं मत जेबीसे यांनी मांडलं. अशा बाजाराच्या नियमामध्ये त्यांनी स्पष्टीकरण देत असताना अर्थव्यवस्थेत अति उत्पादनाचा प्रश्न किंवा बेकारीचा प्रश्न निर्माण होत नाही, कारण अर्थव्यवस्थेत जेवढा पुरवठा निर्माण झाला त्या पुरवठ्याने मागणी निर्माण केलेली असते. अर्थव्यवस्थेत उत्पादन घटकांना जे उत्पन्न मिळालं ते उत्पन्न उपभोगावर ते खर्च करतात, म्हणून अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठ्यात समतोल निर्माण करण्यासाठी किंवा अति उत्पादन, बेकारी या प्रकारच्या समस्या निर्माणच होत नाही, म्हणून अर्थव्यवस्थेत सरकारच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाहीये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये विविध घटकांमध्ये आपोआप समतोल प्रस्थापित होतो. पैसा विनिमय माध्यम म्हणून कार्य करतो, म्हणून अर्थव्यवस्थेत सरकारच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही. अशा प्रकारे जेबीसेच्या नियमातून आपल्याला सूचित होतं की अर्थव्यवस्थेमध्ये जे काही पुरवठा आहे त्या पुरवठ्याला आपोआप मागणी निर्माण होते, म्हणून सरकारने फक्त काही महत्त्वाची कार्य करावी की जी कार्य वैयक्तिक घटकांना, व्यक्तिगत घटकांना करणं शक्य नाहीये, म्हणजे देशाचं परकीय आक्रमणापासून संरक्षण किंवा देशामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणे, ही महत्त्वाची कामं सरकारने करावी. इतर घटकांमध्ये सरकारच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, अशा प्रकारचं मत प्राध्यापक जेबीसे यांनी मांडलं. म्हणजे जेबीसेच्या बाजाराच्या नियमातून आपल्याला ते सूचित होते. त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये अतिउत्पादन आणि बेकारी आढळत नाही. जेबीसेच्या नियमाच्या सूचितार्थांतून किंवा जेबीसेच्या नियमातून आपल्याला जे सूचित होतं त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा हा घटक आहे की अर्थव्यवस्थेमध्ये अतिउत्पादन आणि बेकारी या समस्या आढळत नाही. अतिउत्पादन आणि बेकारी ही समस्या न निर्माण होण्याचं कारण काय किंवा अर्थव्यवस्थेमध्ये अतिउत्पादनाचा प्रश्न केव्हा निर्माण होतो, जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये विविध उत्पादन घटकांच्या साह्याने जे उत्पादन केलेलं आहे, जो पुरवठा केलेला आहे त्या पुरवठ्याला जर मागणी निर्माण झाली नाही किंवा तो पुरवठा जर बाजारात खपला गेला नाही, विकला गेला नाही, मागणी अभावी जर अतिरिक्त उत्पादन पडून राहिलं तर त्याचा परिणाम अतिउत्पादनाची समस्या निर्माण होते. आणि अतिउत्पादनाची समस्या ही बेकारी निर्माण करते, कारण उत्पादकांमध्ये उत्पादन घेण्याबाबत निराशावाद निर्माण होतो. उत्पादक उत्पादन कमी घेण्याचा निर्णय घेतात आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये बेकारीची समस्या निर्माण होते. परंतु प्राध्यापक जेबीसे यांचा बाजाराचा जो नियम आहे त्यांच्या नियमाची जी मध्यवर्ती कल्पना आपण बघितली की प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो किंवा प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जेवढा पुरवठा झाला किंवा पुरवठा करण्यामध्ये जी उत्पादनाच्या घटकांनी सहभाग नोंदवलेला आहे, जी उत्पादनाची घटक त्यामध्ये सहभागी झालेले आहे, त्यांना त्या उत्पादन कार्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल पैशाच्या स्वरूपात मोबदला मिळालेला आहे, उत्पन्नाच्या स्वरूपात मोबदला मिळालेला आहे आणि त्या उत्पन्नाच्या आधारे ते वस्तू आणि सेवा बाजारात खरेदी करतील आणि त्यातून सर्व पुरवठा विकला जाईल, खपला जाईल, म्हणजे अतिउत्पादनाचा प्रश्न निर्माण होणार नाही. आणि अतिउत्पादनाचा प्रश्न जर निर्माण होत नसेल तर बेकारीची समस्या अर्थव्यवस्थेत निर्माण होत नाही. म्हणून जेबीसेच्या नियमातून आपल्याला सूचित होतं की अर्थव्यवस्थेचा आपोआप समतोल होतो, त्यामुळे सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता अर्थव्यवस्थेत नाहीये आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये अतिउत्पादन, बेकारी किंवा मंदी या प्रकारचे प्रश्न निर्माण होत नाही. जर काही कारणास्तव अतिउत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला किंवा काही कारणास्तव जर मागणीच्या प्रमाणात किंवा पुरवठ्याच्या प्रमाणात उत्पादनाला मागणी निर्माण झाली नाही तर ती परिस्थिती तात्पुरत्या स्वरूपाची असते, अल्प काळासाठी असते. दीर्घ काळामध्ये मात्र मागणी आणि पुरवठ्यात समतोल प्रस्थापित होतो, म्हणून अतिउत्पादन आणि बेकारी या प्रकारचे प्रश्न अर्थव्यवस्थेत आढळून येत नाही. म्हणजे दीर्घ काळ
काळामध्ये अर्थव्यवस्थेत या घटकांमध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये आपोआप समतोल प्रस्थापित होतो. त्यामुळे अतिउत्पादन आणि बेकारी किंवा मंदी यासारखे प्रश्न अर्थव्यवस्थेत आढळून येत नाही. अशा प्रकारचं मत जेबीसेने आपल्या सिद्धांतामध्ये मांडलं. त्यातून जेबीसेच्या नियमातून आपल्याला हा घटक प्रकर्षाने सूचित होतो. त्यानंतर जेबीसेचा जो सिद्धांत आपण बघितला किंवा जेबीसेने प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो किंवा प्रत्येक पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये मागणी निर्माण करत असल्यामुळे अतिउत्पादन, बेकारी, मंदी या प्रकारच्या समस्या निर्माण होत नाही. हे जे मत मांडलेलं आहे या घटकावर नंतरच्या काळामध्ये विविध अर्थतज्ञांनी मोठ्या प्रमाणात टीका केल्या. प्रामुख्याने प्राध्यापक जे.एम. केन्स यांना जेबीसे आणि इतर सनातनपंथीय जे अर्थतज्ञ होते यांचे विचार मान्य नव्हते. प्राध्यापक केन्स यांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये सनातनपंथीय अर्थतज्ञांनी जे विचार मांडलेले आहे ते अवास्तव गृहीतांवर आधारित आहे. म्हणजे त्यांनी जी गृहीत परिस्थिती विचारात घेतलेली आहे ती वास्तव परिस्थितीमध्ये दिसून येत नाही. म्हणून जेबीसेचा बाजाराचा नियम प्रत्यक्षात येण्यामध्ये अडथळे निर्माण होतात किंवा प्रत्यक्षात बाजाराचा नियम दिसून येत नाही. म्हणजे प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करेलच असं नाही किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जेवढं उत्पादन झालेलं आहे तेवढं सर्वच्या सर्व उत्पादनाला मागणी निर्माण होईलच असं नाही. त्यामुळे अतिउत्पादन, बेकारी, मंदी या प्रकारच्या समस्या अर्थव्यवस्थेत निर्माण होतात असं मत प्राध्यापक केन्स यांनी मांडलं. प्राध्यापक केन्स यांनी 1936 मध्ये द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी म्हणजे पैसा, व्याज आणि रोजगाराबाबतचा सर्वसामान्य सिद्धांत हा ग्रंथ प्रकाशित केला. आणि या ग्रंथामध्ये प्राध्यापक जेबीसे असेल किंवा सनातनपंथीय अर्थतज्ञ असतील यांच्या विचारांवर टीका केली. आणि त्याच्या आधारे जेबीसेच्या सिद्धांतावर असणाऱ्या ज्या टीका आहे त्यामधली सर्वात महत्त्वाची पहिली टीका आहे ती म्हणजे प्रभावी मागणीची कमतरता. प्रभावी मागणी म्हणजे प्राध्यापक जे.एम. केन्स यांनी प्रभावी मागणीचं तत्व म्हणजे उत्पादन आणि रोजगाराचे सिद्धांत यामध्ये सनातनपंथीय अर्थतज्ञांच्या किंवा जेबीसेच्या विचारांवर टीका करून नंतर प्राध्यापक जे.एम. केन्स यांनी आपला नवीन रोजगाराचा सिद्धांत मांडला. त्यामध्ये त्यांनी प्रभावी मागणीला महत्त्वाचं स्थान दिलं. प्रभावी मागणी याचा अर्थ अर्थव्यवस्थेत एक विशिष्ट रोजगार पातळीला जेवढा पुरवठा झालेला आहे तेवढा सर्वच्या सर्व पुरवठा खपला जाणं, विकला जाणं किंवा त्या पुरवठ्याला मागणी निर्माण होणं याला प्रभावी मागणी असं म्हटलं जातं. परंतु जेबीसे यांनी आपल्या बाजार नियमानुसार असं म्हटलं की अर्थव्यवस्थेत नेहमीच प्रभावी मागणी निर्माण होते. अर्थव्यवस्थेमध्ये जेवढा पुरवठा निर्माण झालेला आहे, जेवढा पुरवठा बाजारात झालेला आहे तेवढा सर्वच्या सर्व खपला जातो, विकला जातो. म्हणजे तेवढ्या पुरवठ्याला मागणी निर्माण होते. म्हणजेच सनातनपंथीय अर्थतज्ञ किंवा जेबीसे यांनी आपला बाजाराचा नियम मांडत असताना अर्थव्यवस्थेत नेहमीच प्रभावी मागणी असते अशा प्रकारचं मत मांडलेलं आहे. परंतु प्राध्यापक केन्स यांनी जेबीसेच्या बाजाराच्या नियमावर टीका करत असताना म्हटलं की अर्थव्यवस्थेत प्रभावी मागणीची कमतरता असते. प्रभावी मागणीची कमतरता असते म्हणजे काय की अर्थव्यवस्थेमध्ये जेवढा पुरवठा झाला तेवढा सर्वच्या सर्व पुरवठा विकला जात नाही किंवा मागणी अभावी काही पुरवठा, काही उत्पादन पडून राहू शकतं. म्हणजे अतिउत्पादनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण अर्थव्यवस्थेमध्ये सनातनपंथीय अर्थतज्ञांनी अर्थव्यवस्थेत जेवढं उत्पन्न मिळालं तेवढं उपभोगावर खर्च केलं जातं. म्हणजेच पैसा फक्त विनिमय माध्यम म्हणून कार्य करतो, दोन वस्तूंमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडतो. म्हणून बचत किंवा मूल्य संग्रह या घटकाकडे सनातनपंथीय अर्थतज्ञांनी लक्ष दिलेलं नाही किंवा दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून अर्थव्यवस्थेत नेहमीच प्रभावी मागणी असते अशा प्रकारचं मत सनातनपंथीयांचं आहे. परंतु प्राध्यापक केन्स यांच्या मते अर्थव्यवस्थेत प्रभावी मागणीची कमतरता असते. प्रभावी मागणीची कमतरता असते म्हणजे काय की अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या घटकांना जो मोबदला मिळालेला आहे, उत्पादनाच्या घटकांना जे उत्पन्न मिळालेलं आहे ते सर्वच्या सर्व उत्पन्न उपभोगावर खर्च करण्याची त्यांची प्रवृत्ती नसते. ती एक मानसशास्त्रीय प्रवृत्ती आहे की प्रत्येक उत्पादनाचा घटक किंवा समाजात प्रत्येक व्यक्ती आपल्याला मिळालेल्या वैयक्तिक उत्पन्नापैकी काही टक्के भाग उपभोगावर खर्च करते आणि काही भाग मात्र बचत रूपाने बाजूला ठेवते.
आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी मागणी निर्माण होत नाही. म्हणजे जेवढा पुरवठा झालेला आहे तेवढ्या सर्वच्या सर्व पुरवठ्याला मागणी निर्माण होईलच असं नाही, तर काही पुरवठा मागणी अभावी पडून राहू शकतो, म्हणजे अति उत्पादनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं मत प्राध्यापक केन्स यांनी मांडलं. म्हणून जेबीसेच्या सिद्धांतावर टीका करत असताना त्यांनी म्हटलं की अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी मागणीची कमतरता असते. प्रभावी मागणीची कमतरता असल्यामुळे प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतोच असं नाही. त्यानंतर दुसरी जी टीका जेबीसेच्या सिद्धांतावर करण्यात आलेली आहे ती म्हणजे पूर्ण स्पर्धायुक्त बाजार आढळत नाही. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा बाजार हा एक काल्पनिक बाजार आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक आहे, बाजारात सर्व वस्तू एकजिन्सी आहे किंवा संपूर्ण बाजारामध्ये एकच किंमत प्रस्थापित झालेली आहे, बाजारपेठेचं उपभोक्त्यांना पूर्ण ज्ञान आहे, अशा प्रकारची वैशिष्ट्ये असणारी बाजारपेठ ही प्रत्यक्षात आढळून येत नाही. तर अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ आढळून येते. म्हणून पूर्ण स्पर्धा अर्थव्यवस्थेत उपलब्ध आहे किंवा पूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ अर्थव्यवस्थेत आहे, अशा प्रकारच्या गृहीतावर मांडलेला जो सिद्धांत आहे तो वास्तव परिस्थितीपासून दूर जातो. म्हणजेच वास्तवात पूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ आढळून येत नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण बाजारात एकच किंमत प्रस्थापित होणं किंवा वस्तू एकजिन्सी असणं, अशा प्रकारची परिस्थिती दिसून येत नाही. कारण प्रत्येक उत्पादक आपलं उत्पादन घेत असताना गुणवैशिष्ट्यांच्या दृष्टीने त्यामध्ये भिन्नता कशी निर्माण होईल किंवा इतर उत्पादकांपेक्षा आपलं उत्पादन कशा प्रकारे गुणवैशिष्ट्यांच्या दृष्टीने उत्कृष्ट असेल याचा विचार प्रत्येक उत्पादक करतो. म्हणून अर्थव्यवस्थेत पूर्ण स्पर्धा असलेला बाजार आढळून येत नाही. म्हणून पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते या गृहीतावर आधारलेला जेबीसेचा जो सिद्धांत आहे किंवा जेबीसेचा जो बाजाराचा नियम आहे तो वास्तव परिस्थितीपासून दूर जाणार आहे, असं मत टीकाकारांनी मांडलं. त्यानंतर जेबीसेच्या सिद्धांतावर टीका करत असताना अतिशय महत्त्वाची टीका टीकाकारांनी नोंदवलेली आहे की मूल्यसंग्रह कार्याकडे दुर्लक्ष. प्राध्यापक जेबीसे असेल किंवा इतर सनातनपंथी अर्थतज्ञ असतील, यांनी पैसा फक्त विनिमय माध्यम म्हणून कार्य करतो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची जी भूमिका आहे ती पैशाची भूमिका फक्त दोन वस्तूंमध्ये मध्यस्थाची भूमिका म्हणून पैसा महत्त्वाची भूमिका पार पाडतो. परंतु जे मूल्यसंग्रहाचं पैशाचं महत्त्वाचं कार्य आहे याकडे या सनातनपंथीय अर्थतज्ञांनी दुर्लक्ष केलेलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक उपभोक्ता हा विवेकशील असतो. प्रत्येक उपभोक्ता आपलं उत्पादन किंवा आपल्याला मिळणारा जो मोबदला आहे या मोबदल्याचा किंवा आपलं जे वैयक्तिक उत्पन्न आहे या वैयक्तिक उत्पन्नाचा विनियोग करत असताना किंवा हे वैयक्तिक उत्पन्न खर्च करत असताना सर्वच्या सर्व उत्पन्न उपभोगावर खर्च करत नाही किंवा आपल्याकडे असणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्न बरोबर खर्च अशा प्रकारची परिस्थिती दिसून येत नाही. तर आपलं जे उत्पन्न आहे, ज्या प्रमाणात उत्पन्नात वाढ होईल त्या प्रमाणात उपभोग देखील वाढतो. परंतु उत्पन्नात होणाऱ्या वाढीच्या तुलनेत उपभोगात होणारी वाढ कमी असते, कारण समाज मूल्य संग्रह करतो, कारण लोक बचत करतात. म्हणजेच काय की प्राध्यापक केन्स यांच्या मते प्रत्येक व्यक्तीचा भविष्यकाळ अनिश्चित असतो आणि आपल्या भविष्यकाळात येणाऱ्या निश्चित आणि अनिश्चित घटकांना समर्थपणे सामोरं जाता यावं यासाठी प्रत्येक व्यक्ती बचत करते. म्हणून मूल्य संग्रह किंवा बचत ही पैशाची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. या पैशाच्या महत्त्वाच्या भूमिकेकडे सनातनपंथीय अर्थतज्ञांनी दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून प्राध्यापक जेबीसे यांनी आपला बाजाराचा नियम मांडत असताना पैसा फक्त विनिमय माध्यम म्हणून कार्य करतो आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करू शकतो किंवा मागणी बरोबर पुरवठा अशा प्रकारची स्थिती दिसून येते, उत्पन्न बरोबर खर्च अशा प्रकारची स्थिती दिसून येते असं मत मांडलं. परंतु टीकाकारांच्या मते आणि स्पेशली प्राध्यापक जे.एम. केन्स यांच्या मते मूल्य संग्रह किंवा बचत हे पैशाचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. त्याचा विचार या सनातनपंथीय अर्थतज्ञांनी आपल्या विचारांमध्ये केलेला नाही. म्हणून मूल्य संग्रहाच्या कार्याकडे दुर्लक्ष हा महत्त्वाचा भाग या सिद्धांतामध्ये कमतरता दिसून येते. म्हणून मूल्य संग्रह या कार्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे अशा प्रकारची टीका या सिद्धांतावर नोंदवली आहे. त्यानंतर जेबीसेच्या सिद्धांतावर जी काही टीका केलेली आहे त्यामध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती कधीच नसते. म्हणजे काय की प्राध्यापक जेबीसे यांनी आपला जो काही सिद्धांत मांडला
त्यांच्या मते किंवा सनातनपंथीय अर्थतज्ञांच्या विचारांचा पाया जर आपण बघितला तर तो अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती उपलब्ध आहे या गृहीतावर आधारित आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती उपलब्ध आहे. म्हणजे पूर्ण रोजगार याचा अर्थ समजून घेत असताना आपण दोन अर्थाने त्याचा विचार केला जातो. एक म्हणजे व्यापक दृष्टिकोनातून आणि दुसरं म्हणजे संकुचित दृष्टिकोनातून. पूर्ण रोजगाराची स्थिती व्यापक दृष्टिकोनातून जर विचार केला तर अर्थव्यवस्थेमध्ये जे काही सर्व उत्पादनाचे घटक आहे, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या सर्व उत्पादन घटकांना रोजगार मिळतो. ही सर्व उत्पादन घटक उत्पादन कार्यामध्ये पुरेपूर वापरले जातात. अशा प्रकारचं जे मत आहे किंवा अशा प्रकारची जी परिस्थिती आहे त्याला व्यापक अर्थाने पूर्ण रोजगाराची परिस्थिती असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही उत्पादनाचे घटक अर्थव्यवस्थेत उपलब्ध आहे त्या सर्व उत्पादन घटकांचा उत्पादन कार्यात पुरेपूर वापर होतो. उत्पादन कार्यात वापराअभावी हे उत्पादनाचे घटक पडून राहत नाही. अशा प्रकारचे जी मत आहे त्याला आपण किंवा अशा प्रकारचा जो दृष्टिकोन आहे त्याला पूर्ण रोजगार म्हटलं जातं व्यापक अर्थाने. संकुचित अर्थाने पूर्ण रोजगाराची व्याख्या समजून घेत असताना अर्थव्यवस्थेमध्ये जे काही उत्पादनाचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे श्रम. या श्रम या उत्पादन घटकांना मागता क्षणी रोजगाराची संधी उपलब्ध होते किंवा ज्यांची काम करण्याची इच्छा आहे, काम करण्याची क्षमता आहे त्यांना कामाची संधी सहज उपलब्ध होते. अशा प्रकारची परिस्थिती म्हणजे पूर्ण रोजगार. अर्थव्यवस्थेमध्ये सनातनपंथीयांनी आपले विचार मांडत असताना किंवा जेबीसे यांनी आपला बाजाराचा विचार मांडत असताना त्यांच्या विचारांचा पायाच मुळात पूर्ण रोजगाराची परिस्थिती अर्थव्यवस्थेत असते या घटकावर आधारित आहे. परंतु प्राध्यापक जे.एम. केन्स यांच्या मते अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची स्थिती कधीच नसते. पूर्ण रोजगाराची स्थिती ही असामान्य परिस्थिती आहे. कारण अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादनाचे घटक आहे ते उत्पादनाचे घटक पुरेपूर उत्पादन कार्यात वापरले जातातच असं नाही. बऱ्याचदा अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बेकारी आढळून येते. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती कधीच अस्तित्वात नसते. तर अर्थव्यवस्थेचा समतोल हा अपूर्ण रोजगार पातळीला होतो असं मत प्राध्यापक जे.एम. केन्स यांनी मांडलं. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये जो काही जेबीसेचा बाजाराचा नियम मांडलेला आहे आणि त्यांनी आपला नियम मांडत असताना पूर्ण रोजगाराची परिस्थिती बाजारपेठेत उपलब्ध असते किंवा अर्थव्यवस्थेत नेहमी पूर्ण रोजगार असतो, अर्थव्यवस्थेचा समतोल पूर्ण रोजगार पातळीला होतो, हे जे गृहीत मानलेलं आहे हे वास्तव परिस्थितीपासून दूर आहे. कारण अर्थव्यवस्थेत बेकारी ही समस्या आढळून येते. म्हणजेच अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची परिस्थिती उपलब्ध नसते किंवा पूर्ण रोजगार पातळी प्रस्थापित झालेलीच असते असं नाही, तर अर्थव्यवस्थेत अपूर्ण रोजगाराची परिस्थिती दिसून येते. त्यानंतर जेबीसेच्या सिद्धांतावर टीका करत असताना अजून एक महत्त्वाचा घटक जर आपण बघितला किंवा महत्त्वाची टीका जर आपण बघितली तर अर्थव्यवस्था स्वयंचलित नसते. सनातनपंथीय अर्थतज्ञ आणि इतर जे काही क्लासिकल इकॉनॉमिस्ट असतील किंवा जेबीसे असेल यांनी अर्थव्यवस्थेचा समतोल हा आपोआप होतो. अर्थव्यवस्थेत सरकारला हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठा, उत्पन्न आणि उपभोग किंवा रोजगार या घटकांमध्ये आपोआप समतोल प्रस्थापित होतो. म्हणजे अर्थव्यवस्था स्वयंचलित असते. सनातनपंथीय जे अर्थतज्ञ होते त्यांनी आपले विचार मांडत असताना अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्ती निसर्गतः स्वार्थी असते. प्रत्येक व्यक्ती निसर्गतः स्वार्थी असते म्हणजे आपलं हित कशात आहे हे प्रत्येक व्यक्तीला समजतं आणि प्रत्येक व्यक्तीला जर आपलं हित कशात आहे हे समजतं तर त्या व्यक्तींना जर पूर्णपणे व्यक्ती स्वातंत्र्य प्रदान केलं, कोणत्याही प्रकारचे सरकारने निर्बंध टाकले नाही तर प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःचं हित साध्य करण्याच्या दिशेने प्रेरित होईल. आणि प्रत्येक व्यक्तीने जर आपलं हित साध्य केलं तर समाज हा व्यक्तींचा मिळून बनलेला असतो आणि समाज हा व्यक्तींचा मिळून बनलेला आहे म्हणून आपोआप अर्थव्यवस्थेचं हित साध्य झालेलं राहील. मग त्यासाठी सरकारला अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, तर सरकारने अर्थव्यवस्थेत व्यक्तींना पूर्णपणे व्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करावं. म्हणजेच अर्थव्यवस्था स्वयंचलित आहे. अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या घटकांमध्ये होणारा समतोल हा बाजार यंत्रणेच्या माध्यमातून आपोआप प्रस्थापित होतो.
त्यासाठी इतर घटकांना किंवा सरकारला हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसते, असं मत जेबीसे आणि इतर सनातनपंथीयांनी मांडलेलं आहे. परंतु प्राध्यापक केन्स आणि त्यांचे जे अनुयायी आहे त्यांच्या मते अर्थव्यवस्था स्वयंचलित नसते. अर्थव्यवस्थेत सरकारची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. मग त्यामध्ये रोजगार निर्मितीमध्ये असेल, दारिद्र्य दूर करण्यासाठी असेल किंवा अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या घटकांमध्ये समतोल प्रस्थापित करण्यासाठी सरकार अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतं. म्हणून अर्थव्यवस्था स्वयंचलित नसते. सरकारच्या धोरणांनुसार सरकारच्या उद्दिष्ट आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठीची जी धोरणं आहे त्यानुसार अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे जेबीसेच्या सिद्धांतावर विविध टीका करण्यात आल्या. म्हणजे आत्तापर्यंत आपण जेबीसेच्या सिद्धांताचा जो विचार केला त्यामध्ये प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो, म्हणजे अर्थव्यवस्थेचा आपोआप समतोल होतो. अर्थव्यवस्थेत सरकारच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नसते. पैसा फक्त मूल्य विनिमय माध्यम म्हणून काम करतो. या घटकांच्या आधारे जेबीसेचा सिद्धांत अभ्यासला. परंतु जेबीसेचा सिद्धांत प्रत्यक्षात वास्तवात जर त्याचा विचार केला तर त्याच्या सिद्धांतावर विविध टीका होतात. त्या टीकांचा आढावा आपण घेतला. त्यामध्ये अर्थव्यवस्थेत प्रभावी मागणीची कमतरता असते, अर्थव्यवस्थेत पूर्ण स्पर्धा आढळून येत नाही किंवा मूल्य संग्रह या पैशाच्या महत्त्वाच्या कार्याकडे या सनातनपंथीयांनी आणि जेबीसेने आपला बाजाराचा नियम मांडत असताना दुर्लक्ष केलेलं आहे. पूर्ण रोजगाराची परिस्थिती अर्थव्यवस्थेत कधीच उपलब्ध नसते, अर्थव्यवस्था स्वयंचलित नसते, अशा विविध प्रकारच्या टीका या जेबीसेच्या सिद्धांतामध्ये केलेल्या आहे. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण जो जेबीसेचा सिद्धांत अभ्यासला त्याच्या आधारे विद्यार्थ्यांसाठी जो गृहपाठ मी देत आहे तो म्हणजे जेबीसेचा बाजाराचा नियम सविस्तर स्पष्ट करा. जेबीसेच्या बाजाराचा नियम, त्यामध्ये जेबीसेच्या नियमाची गृहीते, जेबीसेच्या नियमाचे मध्यवर्ती कल्पना, जेबीसेच्या नियमातून होणारे सूचितार्थ किंवा आपल्याला स्पष्ट होणारे सूचितार्थ आणि जेबीसेच्या सिद्धांतावर केल्या जाणाऱ्या टीका, अशा प्रकारे जेबीसेचा सविस्तर नियम स्पष्ट करून आपण दिलेल्या ईमेल आयडीवर किंवा गुगल क्लासरूमचा कोड दिलेला आहे तो जॉईन करून आपण आपलं उत्तर पाठवू शकता. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय अभ्यासलं याचा जर आपण विचार केला तर जेबीसेच्या नियमानुसार अर्थव्यवस्थेत मागणी पुरवठा नेहमी समान असतात. म्हणजे वस्तूचा पुरवठा हा उत्पादन प्रक्रियेद्वारे उत्पन्न निर्माण करतो आणि त्यामुळे समाजाची खरेदी शक्ती वाढते. वाढलेल्या खरेदी शक्तीमधून वस्तूंसाठी मागणी निर्माण होऊन ती पुरवठ्याबरोबर असते. म्हणजे जेबीसेने आपला बाजाराचा नियम मांडत असताना रोजगार निर्मिती होण्यासाठी किंवा बेरोजगारी हा प्रश्नच मुळात अर्थव्यवस्थेत निर्माण होत नाही त्याचं कारण सांगितलं की अर्थव्यवस्थेत जेवढा पुरवठा होतो तो पुरवठा निर्माण करण्यासाठी विविध उत्पादनाचे घटक हे त्यामध्ये सहभागी होतात. त्या उत्पादनाच्या घटकांना उत्पादन कार्यात सहभाग नोंदवल्याबद्दल मोबदला मिळतो. त्यातून त्यांची खरेदी शक्ती वाढते. म्हणजेच हे उत्पादनाचे घटक त्यांना जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नातून बाजारात वस्तू आणि सेवा खरेदी करतात. अर्थव्यवस्थेत असंख्य उत्पादनाच्या प्रक्रिया चालू असतात आणि या असंख्य उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये असंख्य उत्पादनाच्या घटकांना रोजगार मिळतो. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची खरेदी शक्ती वाढते आणि या खरेदी शक्तीच्या आधारे ते आपला उत्पन्न जे आहे ते उपभोगासाठी खर्च करत असताना जेवढा पुरवठा निर्माण झालेला आहे तो सर्वच्या सर्व पुरवठा बाजारात विकला जातो, खपला जातो. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये अतिउत्पादन, बेरोजगारी, मंदी यासारख्या समस्या निर्माण होत नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये नेहमी समतोल असतो. जर काही कारणास्तव अल्प काळामध्ये जर असमतोल निर्माण झाला तर हा असमतोल अल्प काळात जरी असेल तरी तो दीर्घ काळामध्ये आपोआप त्यात समतोल होतो. म्हणजे अल्प काळामध्ये काही कारणास्तव काही काळापुरता तात्पुरता असमतोल निर्माण होत असेल तर तो दीर्घ काळामध्ये आपोआप दुरुस्त होऊन अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल प्रस्थापित होतो आणि त्याच्या आधारे त्यांनी प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो अशा प्रकारची मध्यवर्ती कल्पना बाजाराच्या नियमाची स्पष्ट केली. आणि हा बाजाराचा नियम नंतरच्या काळामध्ये प्राध्यापक केन्स यांनी द जनरल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा जो 1936 मध्ये ग्रंथ प्रकाशित केला, या ग्रंथामध्ये या सिद्धांतावर किंवा सनातनवाद्यांच्या विचारांवर मोठ्या प्रमाणात टीका केल्या आणि मग आपला नवीन रोजगाराचा सिद्धांत मांडला. म्हणून आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत
केन्सचा रोजगाराचा सिद्धांत. प्राध्यापक केन्स यांनी प्रभावी मागणीचं तत्व आणि त्याच्या आधारे अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीने रोजगार निर्मिती होते आणि सनातनपंथीयांनी जे विचार मांडले की अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आणि पुरवठ्यात समतोल प्रस्थापित झालेला असतो, तर प्राध्यापक केन्स यांच्या मते मागणी आणि पुरवठ्यात असमतोल असतो किंवा जेवढा पुरवठा निर्माण झाला तेवढी मागणी निर्माण होईलच असं नाही. म्हणून मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये असमतोल कसा निर्माण होतो हे आपण प्राध्यापक केन्स यांच्या सिद्धांतामध्ये अभ्यासणार आहोत. प्राध्यापक केन्स यांचा सिद्धांत अभ्यासत असताना त्याच्या प्रभावी मागणीच्या तत्वावर सविस्तर चर्चा आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. धन्यवाद.